वरळीमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार राडा। भाजप ठाकरे सेनेत कामगार युनियनवरनं वाद। शिवसैनिकांकडनं मुंबई आमच्या साहेबांची अशी घोषणाबाजी। हॉटेलमध्ये राडा करणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। नगर परिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार। नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडनं कायम। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल डिसेंबर अखेर वाजण्याची चिन्ह। निवडणूक आयोग आणि पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर संकेत। जिल्हा परिषदांआधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता। महायुती सरकारची वर्षपूर्ती। सरकारच्या कामगिरीवर 53% नागरिक समाधानी। पुढारी आणि व्हीएमआरच्या सर्व्हेतील निष्कर्ष। महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंती। पुढारी आणि व्हीएमआरचा सर्व्हे। फडणवीसांना 40% नागरिकांचा पाठिंबा तर एकनाथ शिंदे यांना 18% जनतेचा पाठिंबा। महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची वर्षपूर्ती। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा टोला। ज्यांनी परीक्षाच दिली नाही त्यांना कसले गुण द्यायचे, वडेट्टीवारांची टीका। विविध मागण्यांसाठी राज्यातले शिक्षक आक्रमक। पुणे, कोल्हापूर आणि नागपूरसह राज्यभरातील शिक्षकांचा एल्गार मोर्चा। टीईटीची अट रद्द करण्याची मागणी। शिक्षकांच्या आंदोलनामुळे राज्यातील अनेक शाळा बंद। सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनाही घरी पाठवलं। राष्ट्रवादी पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचाही तपोवनमधील वृक्षतोडीला विरोध। नाशिकमध्ये आज शिंदेंची शिवसेना वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणार। भाजप वगळता सर्वच पक्षांचा वृक्षतोडीला विरोध। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला विरोध वाढला। पर्यावरणप्रेमींसह मोलकरणी संघटनांचाही वृक्षतोडीला विरोध। तपोवनामध्ये येऊन तपोवन वाचवा या मोहिमेला पाठिंबा वाढला। ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। नेरूळ उरण मार्गावरती 4 अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू तर बेलापूर उरण मार्गावरती 3 अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू। इंडिगोची विमानसेवा अजूनही विस्कळीत। 300 पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं रद्द। सलग तिसऱ्या दिवशी हजारो प्रवाशांना मनस्ताप। आरबीआयचा कर्जधारकांना मोठा दिलासा। व्याजदरामध्ये 0.25% कपातीचा निर्णय। रेपो रेट 5.25% खाली आणण्याचा आरबीआयचा निर्णय। अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा आज विवाह सोहळा। बहरीनमध्ये पार पडणार लग्न सोहळा। शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवारही यांच्यासह पवार कुटुंबातील अनेक सदस्य लग्नाला जाणार नसल्याची माहिती। पुण्यातील नवले पुलावरील वेगमर्यादेमध्ये बदल। कात्रज बायपास ते नवले ब्रिज पर्यंत आता ताशी 40 किलोमीटर वेगमर्यादा। यापूर्वी असलेल्या ताशी 30 किलोमीटर वेगमर्यादा रद्द। कोल्हापुरातल्या आंबा घाटात खासगी बस 70 ते 100 फूट खोल दरीत कोसळली। सुदैवानं जीवितहानी नाही। 15 प्रवासी जखमी। अपघातग्रस्त बस मध्य प्रदेशातली। मुंबईतला हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत। बीकेसी आणि वांद्रे पूर्व भागामध्ये वाईट हवा तर पुणे आणि नागपुरातील हवा सुद्धा प्रदूषित।